पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली। बुधवारी शरद पवार मोदींना भेटून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही भेट झाली। पवारांच्या राष्ट्रवादीच्या एनडीएमध्ये विलीन होण्याच्या चर्चांना उधाण। एकत्र येण्याचा काही संबंध नाही, एनडीएतील विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांचं स्पष्टीकरण। पार्थ पवारांनी भेट घेतल्यानंतर एनडीएतील विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण। ओरिजिनल राष्ट्रवादी पक्ष कधीही जातीयवादी राष्ट्रविघातक शक्तींसोबत जाणार नाही। पवारांच्या राष्ट्रवादीच्या एनडीएतील विलीनीकरणाच्या चर्चेवर राऊतांची प्रतिक्रिया। तर शरद पवारांची विचारधारा भाजपसोबत जाऊ शकत नाही, राऊतांनी मत व्यक्त केलं। एनडीए सोबत मी जाणार नाही, आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया। तर आमच्याकडचे बहुतांश लढाईला तयार आहेत, त्यामुळे एनडीए सोबत जाण्याची चर्चा नाही, रोहित पवारांचं स्पष्टीकरण। आदरणीय पवार साहेब कधीही एनडीए बरोबर जाणार नाहीत, त्या विचारावर त्या ठिकाणी जाणार नाहीत आणि सुप्रियाताई सुद्धा विचाराच्या पक्क्या आहेत आणि आम्ही सुद्धा आहोत। आता आमच्यातले अनेक आमदार म्हणजे बहुतांश आमदार हे लोकांबरोबर राहून लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी रस्त्यावर लढायला तयार आहेत, त्यामुळे कुठेही आमची एनडीए बरोबर त्या ठिकाणी चर्चा आहे नाही तर चालू आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही। खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि जावई सारंग लखानी यांचं 10 ऑगस्टला दिल्लीमध्ये रिसेप्शन। ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 6 जनपद निवासस्थानी हा सोहळा पार पडेल। सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता। खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेतली। मुलगी रेवती सुळे आणि जावई सारंग लखानी यांचं दिल्लीमध्ये होणाऱ्या रिसेप्शनचं निमंत्रण दिलं। शरद पवार बारामती दौऱ्यावर विद्याप्रतिष्ठानमध्ये नक्षत्र गार्डन इथे उभारण्यात येत असलेल्या मेडिटेशन डोमची पाहणी केली। तर सुरू असलेल्या कामाचा आढावा घेत संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या। निवृत्ती नाही, पण कुठेतरी आपण थांबलं पाहिजे। माझ्या 7 टर्म झाल्या, आणखी किती वेळा? निवृत्तीच्या चर्चेवर मंत्री गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण। तर पक्षाची जबाबदारी कोणाच्या तरी हातात द्यावी लागणार, महाजनांनी वक्तव्य केलं होतं। माझा म्हणण्याचा अर्थ होता की आपण एकदम सणावर जाईपर्यंत मग मी मला वाटतं कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे कराय ना। आता 7 टर्म झाल्या, 8 टर्म होतील, किती वेळा पडेल? आपण पुढच्या पिढीला मला वाटतं संधी दिली पाहिजे, युवकांना संधी मिळाली पाहिजे, तरुणांना संधी मिळाली पाहिजे। त्याचं चालातली उठातली बसातली टांगाटोल्या करून विचारावर चालायचं आणि आपण म्हणत नाही मीच, मला वाटतं ते आपल्या डोक्याबाहेरचं आहे सगळं। माधुरी हत्तीणीच्या घर वापसीसाठी माजी खासदार राजू शेट्टींचं आज एकदिवसीय उपोषण। नांदणी मठाच्या परिसरामध्ये उपोषण आंदोलनाची दिशा देखील आज ठरवली जाणार। 13 सप्टेंबरच्या आधी माधुरी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्याची मागणी। शेतकरी कर्जमाफीच्या यादीमध्ये गोंधळ असल्याचा आरोप। 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची सरकारची घोषणा, मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीच्या यादीत 2 लाखांपर्यंत कर्ज माफ होईना। गंधोरा गावात कर्जमाफीच्या यादीत 233 शेतकऱ्यांना लाभ, यादीतील 80% शेतकऱ्यांचा कर्जमाफीत गोंधळ असल्याचा आरोप। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातील 6,18,000 शेतकऱ्यांची कर्जमुक्ती। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक लाभ, लातूर आणि परभणीचा दुसरा क्रमांक। अजूनही सरकारकडून कर्जमाफीच्या याद्या जाहीर होत आहेत, कृषी मंत्री दत्ता भरणेंची माहिती। एकूण 56 लाख शेतकरी असून वेळोवेळी याद्या जाहीर होतील, भरणे यांचं आश्वासन। कर्जमाफीची ई-केवायसी साठी ऑनलाईन केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी। मागच्या 3 दिवसांपासून सर्व्हर डाऊन। हिंगोलीच्या गोरेगाव इथे ऑनलाईन सेंटरवरही शेतकऱ्यांची गर्दी, सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप। राज्यात यंदा खरीप हंगामासाठी सरासरी 82% पेरण्या पूर्ण। एल निनोच्या प्रभावामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पेरण्यांची टक्केवारी 10% घसरली। बुलढाणा जिल्ह्यात एल निनोचा सावट, तरीही पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ। 31 जुलै अंतिम मुदत असताना केवळ 8.56% शेतकऱ्यांनी पीक विमा काढला। गतवर्षीच्या तुलनेत नोंदणीमध्ये घसरण। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन, मात्र भंडाऱ्यात विकासाचा चिखल। मेडिकल कॉलेज आणि शाळा कॉलेजचे रस्ते चिखलात। भूमिगत गटाराच्या संथ कामामुळे विद्यार्थी आणि नागरिक त्रस्त। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था। पणदूर ते वेताळ बांबर्डे रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ। वाहनांचं नुकसान होत असल्याने तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी।
वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहराकडे जाणाऱ्या हिंगोली सेनगाव महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. काही दिवसांपूर्वी केलेली रस्त्यांची डागडुजी निकृष्ट दर्जाची असल्याचा नागरिकांचा आरोप. धुळे शहराच्या विविध भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था. लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले रस्ते अवघ्या काही दिवसातच खड्डेमय. कोल्हापुरात रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य. सांगली फाट्याजवळ महामार्गाचं काम रखडलं तर महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल घेऊ नका, वाहन चालकांची मागणी. टोल भरूनही खड्ड्यांची शिक्षा. पुणे बंगळुरू महामार्गावर वाहनधारक त्रस्त. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी. पुणे सातारा दरम्यान महामार्गाची दयनीय अवस्था. सांगलीहून तासगावकडे जाणाऱ्या रस्त्यांवर खड्डे तर कुपवाड मार्गावरचा रस्ता देखील खड्डेमय. पावसाचं पाणी खड्ड्यात साचून राहिल्यानं दुचाकींच्या अपघाताचं प्रमाण वाढलं. शहरामध्ये फक्त 516 खड्डे. पिंपरी चिंचवड पालिकेचा दावा. मात्र जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील नाशिक फाट्याजवळच 516हून अधिकच्या खड्ड्यामुळे पालिकेची पोलखोल. तर गेल्याच आठवड्यात शहरातील 928 खड्डे बुजवल्याचा पालिकेचा दावा. ठाण्यातील फाउंटन ते गायमुख या 4 किलोमीटर टप्प्यात खोल खड्डे. वाहतूक कोंडीनं नागरिक त्रस्त. तर खड्डे चुकवण्याच्या नादात घोडबंद रोडवर अनेक अपघात. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली शेंडगेवाडी बोगद्याखाली खड्डे आणि पाण्याचं साम्राज्य. पावसाच्या पाण्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. बीडमधून जात असलेल्या खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाला मोठे तडे. तेलगाव ते माजलगाव या 5 किलोमीटर रस्त्यामध्ये 100 मीटरही रस्ता अखंड नाही. वाहन चालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. सिमेंटऐवजी डांबरी रस्त्याची स्थानिकांची मागणी. खड्डे खोल पडलेत त्यामुळे अडचणी वाढल्यात. आमदार रोहित पवारांची टीका. निकृष्ट दर्जाच्या रस्त्याविरोधात आवाज उठवणार, रोहित पवारांचा इशारा. हे जे काही खराब क्वालिटीचं काम तिथं करण्यात आलेलं आहे तर त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. ॲक्सिडेंट होत असतील, त्याच्यात कोणाचा मृत्यू होत असेल तर त्यालासुद्धा सरकारच त्या ठिकाणी जबाबदार आहे. त्यामुळे त्याबद्दलचा पाठपुरावा विरोधातला एक आमदार म्हणून, विरोधातला एक पक्षातला कार्यकर्ता म्हणून नक्कीच आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करू. पण ही परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे. राज्यातल्या धरणांमधील पाणीसाठा 61%. कोकणातल्या धरणांमध्ये सर्वाधिक 83% पाणीसाठा. मराठवाड्यात सगळ्यात कमी 34% पाणीसाठा. उजनी 100% भरलं. जायकवाडीत 61%. कोयनामध्ये 74.85% पाणीसाठा. विदर्भातल्या धरणांमध्ये अद्यापही अपेक्षित जलसाठा नाही. आतापर्यंत विदर्भातील 26 मोठ्या धरणांमध्ये 49.76% जलसाठा. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील वारणा धरणातून विसर्ग वाढवला. 5100 क्युसेक विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धरणातील पाण्याची आवक आणखी वाढल्यास विसर्गातही वाढ होणार. सोलापूरच्या उजनी धरणातल्या विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणी पातळीत वाढ. वारकऱ्यांचं धोकादायक स्नान प्रशासनाची डोकेदुखी ठरतंय. उजनी धरणातील विसर्गामुळे वीर धरणातूनही पाण्याचा विसर्ग. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणात 27 दिवसात 25 टीएमसी पाण्याची भर. धरणातील पाणीसाठा 62%. नाशिकमधील पावसाचा जायकवाडी धरणाला लाभ. सातारा महाबळेश्वर मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद. दरड हटवताना पुन्हा दरड कोसळल्याची घटना. काल केळघर घाटात दरड कोसळल्यानं रस्ता बंद केला होता. पुराच्या पाण्यात वाहून गेलेला डहाणू बोर्डी सागरी राज्यमार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला. सार्वजनिक बांधकाम विभागानं युद्धपातळीवर दुरुस्तीचं काम केल्यानं मार्ग खुला. त्यामुळे डहाणू, घोलवड, बोर्डी तसंच गुजरातच्या उंबरगावकडे जाणारी वाहतूकही पूर्ववत. रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाची जोरदार हजेरी. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ. महाड, पोलादपूर, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, रोहा परिसरात पावसाची दमदार हजेरी. भात लावणीला पुन्हा वेग येणार. तळ कोकणात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असताना बळीराजा सुखावला. भातशेतीची लागवड अगदी अंतिम टप्प्यात. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 1314 मिलीमीटर पावसाची नोंद. धरणामध्ये 75% पाणीसाठा. अहिल्यानगरच्या खंडोबाची वाडीमधील शेततळ्यांनी तळ गाठलाय. जुलै महिना संपत आला तरीही अपेक्षित पाऊस नाहीये. विहिरी आणि बोरवेललाही पाणी लागत नाहीये. नीट पेपरफुटी विरोधात मुंबईत झालेल्या आंदोलनाप्रकरणी शेकडो विद्यार्थ्यांवर 20हून अधिक गुन्ह्यांची नोंद. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता गुन्हे मागे घेण्याची मागणी.
नीट आंदोलनातील विद्यार्थ्यांवरचे गुन्हे तात्काळ मागे घ्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटलांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. बिहार आणि आसामप्रमाणे परिपत्रक काढण्याची मागणी. एमपीएससीच्या वतीनं घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याच्या आरोपांनंतर मुंबई पोलिसांचं पथक नंदुरबारमध्ये दाखल. तक्रारदार आणि विद्यार्थिनीच्या घरीही चौकशीसाठी पथक पोहोचलं. विरारच्या मांडवी येथील जिल्हा परिषद शाळेत वर्गखोल्यांच्या छताला मोठं तडे. विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात तर 1.5 वर्षांपासून केवळ एकाच शिक्षकावर संपूर्ण शाळेचा कारभार. तक्रारी करूनही प्रशासनानं दखल न घेतल्यानं आंदोलनाचा मार्ग. भिवंडीत विरार अलिबाग कॉरिडॉरसाठी योग्य मोबदल्याच्या मागणीवरून शेतकऱ्यांचा पायी मोर्चा. खासदार बाळामामांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन. जी आमची 14 गावं बाधित होतात आणि त्या गावांमध्ये जो आमच्या जमिनीला भाव दिला जातो तो बुलेट ट्रेन, समृद्धी यांच्यापेक्षा 60% कमी हा भाव दिला जातो. आणि आमचं मागणं एवढंच आहे, जो भाव तिकडे दिला सेम भाव आम्हाला द्या. धुळे जळगाव महामार्गाच्या रुंदीकरणासाठी 98 झाडं तोडली जाणार. आतापर्यंत 40 ते 45 झाडं तोडली तर मार्गावरील ब्लॅक स्पॉटवरची झाडं तोडण्यात येत असल्याची महापालिकेची माहिती. पर्यावरण प्रेमींमधून मात्र नाराजी. राज्य सरकारची भूमिका पंतप्रधानांच्या भूमिकेशी विसंगत. मोदी म्हणतात मातीच्या मूर्ती बनवा, तुमचा आग्रह पीओपीचा का? पीओपीच्या गणेश मूर्तीवरून हायकोर्टाचे सरकारला सवाल. सरकारनं आपलं धोरण नीट स्पष्ट करावं, कोर्टाचा आदेश. उद्या पुन्हा सुनावणी होणार. भंडाऱ्यामध्ये काल सर्वदूर मुसळधार पाऊस. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या सुंदरी गावातील तलावाचा बांध फुटला. 40 हेक्टरपेक्षा अधिक शिवारात तलावाचं पाणी शिरलं. शेती खरडून निघाली. बुलढाण्यात अनुसूचित जातींसाठी उपवर्गीकरण लागू करण्याच्या मागणीसाठी मोर्चा. मलकापूर इथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला. बीड जिल्ह्यातल्या परळीमध्ये रात्री विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे महावितरणची सेवा कोलमडली. अनेक गावात वीज पुरवठा खंडित तर जुनागाव परिसर रात्रभर अंधारात. सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याकडे लक्ष देण्याची नागरिकांची मागणी. साईबाबांच्या शिर्डीत 3 दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाला आजपासून सुरुवात. उद्या उत्सवाचा मुख्य दिवस असल्यानं उद्या रात्रभर साई मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवलं जाईल. गुरुपौर्णिमेनिमित्त मानाच्या पालखींसह हजारो पदयात्री शिर्डीत दाखल होत आहेत. पुण्याची प्रसिद्ध साईबाबा पालखी हजारो भक्तांसह साईंच्या भूमीत दाखल. भक्तांच्या दर्शनासाठी दत्तमंदिर परिसरात पालखीचा मुक्काम. साईचरणी कोट्यवधींची गुरुदक्षिणा. 642 ग्रॅम वजनाचा सुंदर नक्षीकाम असलेला सोनेरी मुकुट अर्पण. 1,03,00,000 रुपये सोन्याच्या मुकुटाची किंमत. आंध्र प्रदेशच्या वेलूर येथील श्रीनिवास राव कुटुंबियांकडून सोन्याचा मुकुट भेट. माजी सैनिकाची साईंच्या चरणी सोनेरी गुरुदक्षिणा. 60 ग्रॅम वजनाचा मुकुट अर्पण. जबलपूर येथील अशोक कुमार शर्मा यांच्याकडून 8.5 लाख रुपयांचा सुवर्ण मुकुट अर्पण. प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्यास अखेर मंजुरी. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरींनी संसदेत माहिती दिली. आधी 10 आणि 20 रुपयांच्या नोटा चलनात येणार तर प्लास्टिक नोटांसोबत सध्याच्या कागदी नोटाही कायम राहणार. अर्ध्या पुणे शहराचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार. लष्कर जलशुद्धीकरण केंद्र आणि पंपिंग स्टेशन याच्या देखभालीच्या कामासाठी गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहील. शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. महानगरपालिकेची माहिती. आदिवासी आश्रमशाळेतील विषबाधा प्रकरणात 24 तासात गुन्हे दाखल. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची माहिती. तर आश्रमशाळेत अन्न पुरवठा करणाऱ्या सेंट्रल किचन चालकांवर कठोर कारवाईचे निर्देश. बच्चू कडूंच्या टीकेला उईके यांचं जोरदार प्रत्युत्तर. शासकीय आश्रमशाळेमध्ये दिनांक 25 तारखेला रात्री विद्यार्थी आजारी पडले होते. 69 विद्यार्थ्यांना उपरुग्णालय धारणे येथे उपचार करण्यात आला. जे सेंट्रल किचन चालवणारे जे मालक आहेत त्यांच्यावर FIR दाखल करण्याच्या सूचना दिल्या. 24 तासाच्या आत त्यांच्यावर 6 जणांवर गुन्हे दाखल झाले. रत्नागिरीच्या राजापुरात महाविकास आघाडीला धक्का. काँग्रेसच्या नगरसेविका अफरोज झारी यांचं जात प्रमाणपत्र अवैध. अफरोज झारी यांचं नगरसेवक पद धोक्यात तर तक्रारदार उमेदवाराचंही प्रमाणपत्र अवैध.